जर महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंची गोष्ट सांगता येत नसेल तर मी नालायक आहे. महाराष्ट्राच्या DNA मध्ये रडणं नाही लढणं आहे आणि आपल्या महामानवांची गोष्ट ही आपल्याला अभिमानानं जर सांगायची असेल तर ते माध्यम निवडायचं होतं आणि म्हणून हा पर्याय निवडला मराठी वारसा. सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका मराठीनंतर हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू आणि बंगाली या 5 भाषांमध्ये डब होणार आहे. आणि या 5 भाषांमध्ये जेव्हा डब होईल तेव्हा त्या 5 भाषांमध्ये डब झालेला जो काही रेव्हेन्यू असेल या रेव्हेन्यूमध्ये सुद्धा माझे कलाकार, माझे तंत्रज्ञ, माझे लेखक या सगळ्यांचा हक्काचा शेअर असेल. फार महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं एक हे फार मोठं उदाहरण समोर आहे. म्हणजे मी स्वतः मुंबई तकचा अगदी रेग्युलर प्रेक्षक आहे आणि समाजकारण असेल, राजकारण असेल, इतर विषयांमध्ये मी हे फॉलो करतो आणि तुम्ही स्वतः एक सक्सेस मॉडेल हे समोर ठेवलेलं आहे. त्यामध्ये अनेक कलाकारांनी ही तयारी दाखवली की आम्ही काही कॉम्प्रोमाइज करायचं असेल आर्थिक याच्यामध्ये तर आम्ही तयार आहोत असेही तयारी दाखवणारे अनेक कलाकार होते. परंतु ज्या संपूर्ण टीमने 6 महिने एकजीव होऊन या विषयाला वाहून घेतलं मला वाटतं की त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून तो निर्णय आम्ही घेतला की एकाही तंत्रज्ञाचं, एकाही कलाकाराचं एकही रुपया मानधन कमी होणार नाही. एखाद्या वाहिनीवरती एखादी मालिका TRP अभावी बंद पडते, त्याच्यानंतर कधीच असं होत नाही की ती मालिका पुन्हा सुरू होते, पण ती दुसऱ्याच माध्यमात सुरू होते. इतिहासात भारतीय टेलिव्हिजनवरती पहिल्यांदाच असं घडतं आहे आणि त्याच्यामागे काहीतरी कारणसुद्धा आहे. ती मालिका आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. आता ह्या मालिकेवरती बराच काळ खूप काही गोष्टी सुरू आहे. TRP नाही मिळाला म्हणून त्या वाहिनीने ती मालिका बंद केली, पण त्या मालिकेचे निर्माते आणि मुख्य अभिनेते अमोल कोल्हे मात्र ठाम होते. समाज माध्यमातून पण अनेक गोष्टी घडत होत्या. ते स्वतः ज्या पक्षात काम करतात त्या पक्षातल्या लोकांकडनं सुद्धा ती मदत मिळत होती. लोकांकडनं काय, खासदार, आमदार असतील आणि इतरसुद्धा लोक असतील, अगदी समाजातला प्रत्येक घटकसुद्धा ही मालिका पुन्हा सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील होता. तेव्हा अमोल कोल्हेंनी निर्णय घेतला की आता त्यांनी ती मालिका यूट्यूबवरच आपण प्रदर्शित करावी असा त्यांनी निर्णय घेतला आणि आजच्याच दिवशी त्या मालिकेचा पहिला भाग आपल्याला बघायला मिळणार आहे. अमोल कोल्हे स्वतः आहेत आपल्याबरोबर आणि नेहमीच वादळं तुमच्या आयुष्यात आलेली आहेत, मग ती अभिनयाच्या ह्याच्यात असू देत किंवा राजकारणाच्या ह्याच्यात होत, पण वादळाशीच लढतो तोच खरा माणूस असतो. पण मला मुळातच ह्या गोष्टीचं जाणून घ्यायचं आहे की एक मालिका काही कारणामुळे तिकडे बंद झाली असेल, त्याला आपण कमी TRPचं कारण दिलेलं आहे माध्यमांनी, पण काय असं वाटलं की पुन्हा आपण या माध्यमात, नवीन माध्यमात यायला हवं आहे. मी सुद्धा एक यूट्यूब चॅनलमध्ये काम करतो गेले 5 ते 6 वर्ष. मला माहिती आहे या माध्यमाची ताकद किती आहे ते, पण तुम्हाला असं काय वाटलं की या यूट्यूब माध्यमावरती यावं? एक फार महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं एक हे फार मोठं उदाहरण समोर आहे. म्हणजे मी स्वतः मुंबई तकचा अगदी रेग्युलर प्रेक्षक आहे आणि समाजकारण असेल, राजकारण असेल, इतर विषयांमध्ये मी हे फॉलो करतो आणि तुम्ही स्वतः एक सक्सेस मॉडेल हे समोर ठेवलेलं आहे. आणि जेव्हा ही मालिका बंद करण्याचा वाहिनीने निर्णय घेतला तेव्हा एक प्रश्न खरं तर या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मनात आला की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्म शताब्दी वर्षामध्ये जर TRP नाही असं कारण देऊन मालिका बंद होत असेल तर ही गोष्ट सांगितली पाहिजे. आणि समाज माध्यमातून महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि प्रत्येकानं सांगितलं की नाही आम्ही मालिका बघतो, आम्हाला ही बघायची, आम्हाला ही गोष्ट पूर्ण बघायची आहे. मग हा पर्याय शोधणं सुरू झालं की यातून काय आपल्याला उभं करता येईल, कशा पद्धतीने उभं करता येईल. म्हणून सगळ्या कलाकारांशी, तंत्रज्ञांशी एक संवाद साधला आणि सगळ्यांनी तो पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेच्या भरोशावर, त्यांच्या पाठिंब्यावर हे खरं तर एक क्रांतिकारक पाऊल आहे. कारण पहिल्यांदाच असं मराठी मनोरंजन विश्वात घडतंय की मालिका थेट यूट्यूब चॅनलवर येते. मराठी नाही, मी देशातल्या वाहिनीवर म्हटलं. खरं आहे आणि हे पहिल्यांदाच घडतंय, पण हे घडणं खूप गरजेचं होतं. कारण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या DNA मध्ये रडणं नाही लढणं आहे आणि आपल्या महामानवांची गोष्ट ही आपल्याला अभिमानानं जर सांगायची असेल तर ते माध्यम निवडायचं होतं आणि म्हणून हा पर्याय निवडला. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर आजपासून 20 जूनपासून ही मालिका प्रसारित होणार आहे. पण मला गंमत अशी वाटते की म्हणजे आपण म्हणजे अनेक नेते असतील किंवा अनेक अभिनेते असतील किंवा अनेक लोक असतील,
हे मंचावरती फुले शाहू आंबेडकर किंवा पुरोगामी चळवळीविषयी त्याला बांधील असणाऱ्या गोष्टी करून असं नाही वाटत का? म्हणजे मी नेता अभिनेता म्हणून हा प्रश्न विचारत नाही आहे, तुम्ही प्रेक्षक म्हणून पण ह्याचा विचार करा की काही नावं ज्याच्यावरती आपण त्यांना फॉलो करतो किंवा त्यांची मूल्य जपतो, अशा एक्सेप्शनल अशा गोष्टी असाव्या त्यांच्यासाठी की तुम्ही TRPत नका राहू, तुम्ही त्यांची विचार मांडताय. म्हणजे उद्या समजा छत्रपती शिवाजी महाराजांवरती जी तुम्ही सुद्धा एक सक्सेसफुल मालिका केलेली आहे, समजा दुसऱ्या कुठल्या अभिनेत्याने ती मालिका केली आणि काही कारणास्तव ती TRPमध्ये नाही आली, म्हणून महाराजांचे विचार दाखवायचे नाहीत म्हणून ती मालिका बंद करणं. तेव्हा आपल्याकडे अशा काही व्यक्तिमत्वांबद्दल ज्यांना आपण आदरास्थानी मानतो, त्यांची मूल्य जपण्यासाठी त्या एक्सेप्शनल केसेसमध्ये वाहिन्यांनी किंवा त्या निर्मात्यांनी अशा प्रकारे TRPचं गणित मांडलं नाही पाहिजे असं वाटतं का? मुळात हा प्रश्न खूप खोलवर आहे. कारण ज्या TRPचा बागलबुवा दाखवला जातो त्या TRP याच्यामधली पारदर्शकता किती आहे, हा पहिला मुद्दा येतो. दुसरा मुद्दा येतो की अशा पद्धतीच्या जेव्हा मालिका होतात तेव्हा या मालिकांना एक आर्कायव्हल व्हॅल्यू असते. म्हणजे उदाहरणार्थ स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका झी मराठीवर माझ्या माहितीप्रमाणे आता चौथ्यांदा ही प्रसारित होते. ती झी युवा वाहिनीवर प्रसारित झाली, ती झी चित्रमंदिरवर प्रसारित झाली, त्यानंतर तिच्या अनेक भाषांमध्ये डब झाली. मग याची ही जी आर्कायव्हल व्हॅल्यू आहे, मग या आर्कायव्हल व्हॅल्यूचं काय, हा पहिला प्रश्न येतो. दुसरा याचे जे डबिंग व्हॅल्यू आहे याचा मुद्दा काय. म्हणजे आता आपण राजा शिवछत्रपती स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाईंनी जी भव्य मालिका केली होती ती आता स्टार भारतवर प्रसारित होतीये. मग याच्या डबिंग व्हॅल्यूचं काय. आणि या पलीकडे जाऊन जे तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे मनोरंजन क्षेत्राची एक सामाजिक जबाबदारी, या मुद्द्याचं काय. त्यामुळे केवळ मनोरंजनाच्या बाबतीमध्ये मनोरंजनाची अनेक जी अंग आहेत त्या अंगाला एक सामाजिक जबाबदारीची किनार ही का नसावी, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न येतो. आणि त्यामुळं मी म्हटलं की या सगळ्या विषयांमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्रामध्ये या नावांचा जो उल्लेख होतो, आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातली मायबाप जनता या प्रयत्नाला पाठिंबा देते. म्हणजे तुम्ही बघाल तर पहिला जो प्रोमो आहे या प्रोमोला 53 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आत्ताच आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला हे बघायचं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला हा संस्कार करायचा आहे. म्हणजे शारदा प्रतिष्ठानच्या महिला वसतिगृहामध्ये ही मुलींच्या वसतिगृहामध्ये ही मोठ्या स्क्रीनवर मालिका दाखवली जात होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा मी या संदर्भामध्ये लोकांशी बोलायला सुरुवात केली, पुण्यात आम्ही परवा बैठक घेतली, त्यामध्ये अगदी चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ इथून सुद्धा लोक एका मेसेजवर आले होते की आम्हाला हे व्हॉलंटियर करायचं आहे. म्हणजे आमचे दशरथजी कुलथरन आहेत, त्यांच्या सावित्री शक्तीपीठमध्ये 25,000 महिलांनी यामध्ये व्हॉलंटियर म्हणून नाव नोंदवलं आहे की आम्ही गावोगावी जातो, आम्ही शाळांमध्ये जातो, आम्ही याचा आणखी प्रचार आणि प्रसार करतो. मला वाटतं हा प्रतिसाद जो आहे ना, हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि हा प्रतिसाद आता महाराष्ट्र दाखवून देईल की TRP आणि खरा प्रतिसाद यामध्ये नेमका फरक काय हे महाराष्ट्रातली जनता दाखवेल. महाराष्ट्रातील जनता दाखवेल. पण आता मूळ मुद्द्याकडे येतो. हे अंकगणित फार मजेशीर असतं, कारण की आपण एका सामाजिक मूल्यासाठी करत असू किंवा एखाद्या चांगल्या स्ट्रॉंग मेसेज देण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असू, पण अंकगणिताचं काय. शेवटी हे सगळं येऊन अंकगणितावरती ठेपलं जातं. यूट्यूबचं पण एक वेगळंच अंकगणित आहे. हे गणित समजलं, समजावून घेतलं आणि ह्याच्यात पडण्याचा निर्णय घेतला. कारण ह्या अंकगणिताचा कसा विचार केला. नाही, अंकगणिताचा विचार खूप प्रामाणिकपणे सांगितलं तर नंतर होईल. आधी ही प्रामाणिक भावना आहे की ही गोष्ट आम्हाला सांगायची आहे. जर महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंची गोष्ट सांगता येत नसेल तर मी नालायक आहे, अशी माझी पहिली भावना होती. आणि मग त्यातून ही गोष्ट जर उभी करायची असेल तर काय करता येईल. आणि मग आता अंकगणिताचा जो विषय आहे, जसं आपण म्हणालात की आमदार रोहितदादा पवार असतील, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड असतील, यांनी सुरुवातीचा एक हातभार लावला. सो या पद्धतीनं एक सुरुवातीचं जे अत्यंत मोलाची जी मदत होती ती त्यांच्याकडून जी आलेली आहे. याबरोबरीनं यूट्यूबचा एक ॲडसेन्सचा जो रेव्हेन्यू असेल, जेवढे लोक पाहतील त्याच्यामध्ये एक रेव्हेन्यू असेल, त्याच्यातून काही एक अमाऊंट येईल. मला पूर्णपणे कल्पना आहे की हे पुरेसं नाही आहे. बरोबर. कारण हा जो सगळा पसारा आहे, कारण यामध्ये यूट्यूबवर करतोय म्हणून कॉम्प्रोमाइज तर सोडा, पण उलट आणखी दिमाखात ही मालिका दाखवतोय. म्हणजे आधी जर 1.5 दिवसामध्ये एक एपिसोड होत होता तर आता 4 दिवस एका एपिसोडला लागत आहेत. त्यामुळे वेब सिरीज आणि दैनंदिन मालिका याचं एक हायब्रिड मॉडेल
हे या माध्यमातून समोर येईल. मग त्यामध्ये अनेक प्रेक्षकांनी खरं तर सुरुवातीपासून ही भावना व्यक्त केली की आम्हाला यामध्ये योगदान द्यायचं आहे. म्हणजे मला याचं मनापासून आभार मानायचे आहेत किंवा धन्यवाद द्यायचे त्या गोष्टीसाठी की अनेकांनी ही भावना व्यक्त केली की आम्हाला यासाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे, तुम्ही क्राऊड फंडिंग सुरू करा. पण ही भावना होती की क्राऊड फंडिंगमधून मालिका उभी राहिली यापेक्षा आधी मालिकेचा एपिसोड बघा आणि तो एपिसोड आवडल्यानंतर मग तुम्ही स्वेच्छेने जे काही देणगी द्यायची आहे ती देणगी द्यायला सुरुवात करा. पण कलाकार आणि तंत्रज्ञ जसं की तुम्ही हे जाहीर केलेलं आहे की मी 1 रुपया फक्त घेणार, पण कलाकार असतील ह्याच्या मागे इतका तंत्रज्ञ असतो, इतका फौजफाटा असतो. म्हणजे मी माझ्या कॅमेरामनला जरा कॅमेरा वळवायला सांगेन की ह्या कलाकारांच्या मागे ह्या सगळ्यांची मेहनत असते, हे असं सोपं काम नाही आहे. तर ह्या कलाकार तंत्रज्ञांचं पोटच मुळात ह्याच्यावरती असतं. ह्या कलाकार तंत्रज्ञांचा कसा तुम्हाला सपोर्ट मिळाला? कारण की एक मालिका बंद झाल्यानंतर त्यांच्या पोटात पण गोळा येत असतो की अरे आता पुढे काय. बरं, मालिकांचं असं आहे की 3 महिन्यांनंतर त्यांना त्यांचा मोबदला मिळत असतो, जे काही पेमेंट असतं ते. तुमच्यासाठी कलाकार पाठी उभे राहिले, तंत्रज्ञ पाठी उभे राहिले, या गोष्टी आम्ही ऐकल्यात. पण खरं वास्तव काय आहे की त्या कलाकारांना तुम्ही दिलासा कसा दिलात, तंत्रज्ञांना कसा दिलासा दिलात? कारण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की या क्षेत्रामध्ये असणारी अनिश्चितता. त्यामुळे मालिका बंद झाली तर पुढे काय हा पहिला प्रश्न असतो. आणि जो एक मध्यंतरी व्हिडिओ एक सेटवर मी संवाद साधताना जो लीक झाला होता, या व्हिडिओमध्येच मी तो पहिल्यांदा दिलासा दिला होता की मालिका जरी कधीही बंद झाली तरी त्याच आठवड्यात मी कुठल्या तरी माध्यमावर याचं प्रसारण करणार. त्यामुळं पुढे काय या प्रश्नासाठी तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये अनेक कलाकारांनी ही तयारी दाखवली की आम्ही काही कॉम्प्रोमाइज करायचं असेल आर्थिक याच्यामध्ये तर आम्ही तयार आहोत, असेही तयारी दाखवणारे अनेक कलाकार होते. परंतु ज्या संपूर्ण टीमने 6 महिने एकजीव होऊन या विषयाला वाहून घेतलं आहे, मला वाटतं की त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून तो निर्णय आम्ही घेतला की एकाही तंत्रज्ञाचं, एकाही कलाकाराचं 1ही रुपया मानधन कमी होणार नाही. मी स्वतःसाठी जो निर्णय घेतला तो निर्णय असा होता की या सगळ्यात जसं तुम्ही म्हणालात अंकगणित हे सगळं बसवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे जर त्यामध्ये कपात करायची असेल तर इतर कलाकार किंवा तंत्रज्ञांच्या मानधनामध्ये कपात करण्यापेक्षा मी म्हटलं माझ्या मानधनामध्ये मी पूर्ण कपात करतो. मी केवळ 1 रुपया नाममात्र यासाठी मानधन घेतो, पण इतर तंत्रज्ञ किंवा कलाकार यांच्या मानधनात कोणतीही कपात होणार नाही. उलट हा जो एक वेगळा प्रयोग करतोय आणि त्यासाठी या प्रत्येकानं जो विश्वास दाखवला आहे. चॅनलचं जेव्हा पेमेंट सायकल असते ती 3 महिन्याची क्रेडिट सायकल असते, परंतु या प्रोजेक्टमध्ये दर महिन्याला पेमेंट होणार आहे. हा एक उत्तम निर्णय आहे. कारण हा निर्णय यासाठी गरजेचा आहे की जेव्हा तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन एखादी गोष्ट करायला तयार होता तेव्हा त्याचा रिवॉर्ड सुद्धा तो आला पाहिजे. त्यामुळे या मालिकेमध्ये काम करत असताना कुठल्याही तंत्रज्ञाला, कुठल्याही कलाकाराला हे 3 महिन्यासाठी थांबावं लागणार नाही. त्याच महिन्यात त्या कलाकाराचं पेमेंट होईल. तर मला वाटतं की हा विश्वास एकमेकांवरचा दृढ करण्याचा हा एक प्रकार आहे. शेवटचे 2 प्रश्न विचारतो, कारण की तुम्ही राजकारणात आल्यानंतर ज्यांना दैवत मानलं किंवा त्यांना फॉलो करत होता त्याच्यामुळेच तर तुम्ही राजकारणात आलात, ते शरदचंद्रजी पवार. त्यांना ही गोष्ट कळल्यानंतर नक्कीच त्यांना वाईट वाटलं असणार, कारण की ज्यांनी पुरोगामी विचार हा महाराष्ट्रामध्ये पसरवला त्याच्यामुळे पवारांचं नाव हे सर्वात मोठं आहे. पवारांना तुम्ही भेटलात का? किंवा पवार जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा तुमच्याशी काय बोलले? की आता हे तुम्ही ज्यांना सांगितलं असेल, चर्चा झाली असेल, त्यांचे काय विचार होते? नाही, आदरणीय पवारसाहेबांविषयी एक खूप प्रामाणिकपणे गोष्ट नमूद केली पाहिजे, ती म्हणजे मालिकेत काय दाखवतोयस आणि काय दाखव हे पवारसाहेब कधीही विचारत नाहीत, कधीही तसं सांगत नाहीत. म्हणजे ना त्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी सांगितलं होतं, या मालिकेच्या वेळी त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. किंबहुना ते नंतर मालिका बघतात आणि जेव्हा मालिका बंद होते हे त्यांना कळल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं, मला विचारलं यासाठी मी काय मदत करू शकतो. हे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की इतका मोठा नेता ही गोष्ट विचार, तुमचा कुटुंब प्रमुख आहे. अगदी. आणि त्यातही त्यांनी एक गोष्ट ही खूप ठळकपणे नमूद केली की ही मालिका जी तू आता यूट्यूबवर करायचा निर्णय घेतला आहे याच्यामध्ये पक्षाचा किंवा राजकारणाचा काहीही संबंध नसेल. त्यामुळे इतका मोठा राजकीय नेता, राजकारण, पक्षीय राजकारण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून केवळ हा विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी पाठीशी उभी राहण्याची ताकद दाखवतो ना. मला वाटतं ती कणा कवितेतलं पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणाय ना, ती भावना आहे. शेवटचा प्रश्न, कारण की हा महत्त्वाचा आहे. टेलिव्हिजन विश्वात तुम्ही इतकी वर्ष काम करताय, आधी अभिनेता म्हणून काम करत होतात, कलाकार म्हणून काम करत होतात. भव्य दिव्य मालिकांची सुरुवातच नितीन चंद्रकांत देसाईंच्या त्या मालिकेमुळे झाली होती. त्याच्या पुढचा अनेक टप्प्यानंतर तुम्ही निर्माते झालात, तुम्ही या सगळ्याचे पालकत्व घेतलं.
हे इतकं भयाण विश्व जे दिसतंय आता, जर तुमच्यासारख्या निर्मात्यासमोर किंवा तुमच्यासारख्या अभिनेत्यासमोर हे विश्व जर येणार असेल की TRP नसल्यामुळे ही मालिका बंद पडली, तर एक सामान्य निर्माता असेल किंवा येऊ इच्छिणारा निर्माता असेल तर त्याला हे भीतीदायक नाही आहे का, की माझ्यावरती ही अनिश्चितता आहे की माझ्याकडे मूल्य असणारी मालिका आहे किंवा कॉन्टेंट असणारी मालिका आहे, लोकांना ती आवडते, लोकांचा विश्वास त्याच्यावरती आहे, पण मात्र या अंकगणितात आणि TRPच्या गणितात जर त्याला बसता आलं नसेल तर हे या मेकर्सच्या, सुंदर दिग्दर्शकांच्या, सुंदर लेखकांच्या आणि तुमच्यासारख्या चांगल्या अभिनेत्यांसाठी हे तुमचंच उदाहरण समोर आहे की जर तुमच्याबरोबर हे घडू शकतं तर बाकीच्यांबरोबर नाही घडणार का? हे भयान विश्व नाही निर्माण झालं का? टेलिव्हिजन विश्वाची आत्ताची स्थिती काय आहे? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर काही प्रमाणात ज्याला आपण पिळवणूक म्हणू शकतो अशा पद्धतीची ही गोष्ट आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण त्याला एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स किंवा कॉपीराईट्स. म्हणजे की जेव्हा तुम्ही मनी हाइस्टसारखी सिरीज येते आणि त्यानंतरच्या तुम्ही गोष्टी सांगता की त्याचे जे मेकर्स आहेत त्या अनेक भाषांमध्ये डब झाली आणि त्यानंतर त्यांना हे मिळालं, देशामध्ये कायदा आहे, परंतु ब्रॉडकास्टिंग फेडरेशनसाठी आपण ज्यांना सो कॉल्ड निर्माते म्हणतो, हा निर्माता नाहीच आहे, हा केवळ कॉन्ट्रॅक्टर आहे. निर्माता या फक्त वाहिन्या आहेत आणि त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज असतो की ऑल द राईट्स इन ऑल द मीडिया फॉर परपेच्युइटी. आणि केवळ असुरक्षिततेच्या भावनेपोटी की मी जर या मुद्द्यावर अडून राहिलो तर दुसऱ्या कोणाला तरी मिळेल म्हणून निर्माते या चरकात जायला तयार होतात. आणि त्यानंतर मालिका बनते, त्या मालिकेसाठी तो निर्माता असेल, तो कलाकार असेल, तो लेखक असेल, हे सगळेजण आपले श्रम देतात. इतकंच कशाला, मी चॅनलमधल्या लोकांविषयी पण ही सहानुभूती आहे. म्हणजे अगदी बिझनेस हेडपासून ते त्यांच्या EPपर्यंत या प्रत्येकाविषयी ही सहानुभूती आहेच आहे. कारण झी मराठीसाठी जर वाहिनी मालिका बनली तर झी5ला जे जातं, त्या झी5वर जे प्रेक्षक पाहतात त्याच्या रेव्हेन्यूचं काय होतं, किंवा स्टार प्रवाहावर जे होतं ते जेव्हा जिओ हॉटस्टारवर जातं, या डिजिटल माध्यमासाठी तुम्ही पे करताय का? तर तुम्ही या डिजिटल माध्यमासाठी पे करत नसाल तर मग हे एक्सप्लॉयटेशन नाही का? बरं, TRPचं जेव्हा गणित होतं तेव्हा फक्त टेलिव्हिजनसाठी होतं. TRP टेलिव्हिजनचा मानला जातो, पण जे ॲपवर बघतात त्या ॲपवर बघणाऱ्यांच्या अकाउंटचं काय, हा डेटा कधीच येत नाही. आणि मग मुद्दा येतो तो IPचा. त्यामुळे इथे ही महत्त्वाची गोष्ट आहे की सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका मराठीनंतर हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू आणि बंगाली या 5 भाषांमध्ये डब होणार आहे. आणि या 5 भाषांमध्ये जेव्हा डब होईल तेव्हा त्या 5 भाषांमध्ये डब झालेला जो काही रेव्हेन्यू असेल, या रेव्हेन्यूमध्ये सुद्धा माझे कलाकार, माझे तंत्रज्ञ, माझे लेखक या सगळ्यांचा हक्काचा शेअर असेल. डॉक्टर अमोल कोल्हे, मुंबई तकचे प्रेक्षक तुम्हाला बघतायत, तुम्हाला काही शेवटचं आवाहन करायचं असेल ही मुलाखत संपताना, कारण की यूट्यूबवर तुम्ही पदार्पण करताय, ती मूल्य तुम्ही जपताय, याच्यासाठी तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे. ही मुलाखत घ्यायची म्हणून नव्हे, पण तुमचं हे पाऊल अतिशय उत्तमरित्या जात आहे. आणि आजकाल ते जेनझीच्या जमान्यामध्ये यूट्यूबवरती सगळ्या प्रकारचा प्रेक्षक आहे, अगदी तरुणाईपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांचा प्रेक्षक आहे. तुम्हाला त्यांना काय आवाहन करायचं? मी एवढंच आवाहन करतोय की सावित्रीमाईंची आणि क्रांतीसूर्य महात्मा फुलेंची गोष्ट ही तुमच्या भरोशावर मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर घेऊन येतोय. तुमचा प्रतिसाद, तुमचा पाठिंबा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मालिका या आधी वाहिनीची होती, आता सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका महाराष्ट्राची झाली आहे. आणि आता महाराष्ट्रानं दाखवून द्यायचं आहे की हे विचार आपल्या DNA आहेत. त्यामुळे भरभरून प्रतिसाद द्या, एपिसोड सगळे संपूर्ण बघा आणि एपिसोड पाहिल्यानंतर एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा पाठिंबा हाच लढण्यासाठी आणखी बळ देणार आहे. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे अमोल कोल्हेजी, की आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे ना की शिवाजी असावा तर पण तो शेजारच्या घरात असावा, पण आता तुम्हाला शेजारच्या घरात शिवाजी नाही बघायचं आहे, शेजारच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज नाही बघायचे आहेत, ज्योतिबा फुले नाही बघायचे, सावित्रीबाई फुले नाही बघायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही बघायचे आहेत, ते तुम्हाला आपल्यामध्ये रुजवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी ही मूल्य जपायची असतील, कारण ह्याच्यापूर्वी अनेक मालिका, सिनेमा या सर्व व्यक्तिमत्वांवरती, पूजनीय व्यक्तिमत्वांवरती आल्या असतील, मात्र डॉक्टर अमोल कोल्हे जर हा प्रयत्न करत असतील तर त्या प्रयत्नांना दाद देणं ही आपलं कर्तृत्व आहे, आपल्याला खरंच ते करायला हवं. त्याच्यामुळे भरभरून प्रतिसाद द्या, कारण शेवटी नावच आहे मराठी वारसा. जर आपणच तो मराठी वारसा पुढे नाही घेऊन गेलो तर त्याला काय म्हणावं. तेव्हा जरूर बघा, मालिका बघा, त्याच्यामुळे रेव्हेन्यू वाढेल, सर्वांना, तंत्रज्ञांना, कलाकारांना यामधनं एक
चांगला भत्ता मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मूल्य फक्त मराठी भाषेतच नाही तर इतर सर्व भाषांमध्ये जाणार आहेत. तेव्हा आपण मराठी वारसा जपूया आणि पुढे जाऊया. मी इथेच थांबतो. कॅमेरामॅन सिद्धेशसह मी अजय परचुरे, मुंबई तकसाठी.